याची जास्त सेट मारू आणि जास्त याचे कमी सेट मारू, हा फंडा करू. तर चला. हे इथं नवीन आता आपल्या वाळूजमध्ये स्विमिंग पूल आणि क्रिकेटचं कोट होणार इथं. हे प्लॉटिंग आहे. प्लॉटिंगसाठी मग एवढं त्यांनी प्लॉटिंगवाल्यांनी जी वस्तू अवेलेबल आहे त्या वस्तूला धरून वर्कआउट चालू करायचं कधी पण. आता आपल्या वेट ट्रेनिंगला नव्हतं, आपण दगड येऊन केला. आता हे पाईप दिसून राहिला. पाईपात जास्त वेट नसलं तर अजून एक वर्कआउट आपल्या गुड मॉर्निंग. आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 202वा दिवस आहे. तर आज तर करण नाही आला, तर आज आपण आपल्या रेग्युलर धरणाकडे आलतो. बघू आता पाणी आहे का नाही. पाणी जर जास्त असलं आपल्या तिकडे प्लॉटिंगकडे जाणं लागेल. तर चला पट पट पट. पाणी वाढलं आता इथं. पाणी तर लय वाढलं आता. आता काय करू, जाता येणार नाही आपल्याला. आता आज आपण असं पण आपल्याला वेट ट्रेनिंग करायची होती लेगची. तर आता काय करू, प्लॉटिंगकडेच जाऊ. इकडं काय समोर जाता येणार नाही. उद्यापर्यंत पाणी कव्हर होऊन जाईल. मग नंतर आपण इकडं जाऊ. दगड टाकणं लागेल आपल्याला 1-2. तर चला प्लॉटिंगकडेच जाऊ आता आपण. तर आपण प्लॉटिंगकडे आलो, कारण की आपली पहिली जागा होती रेग्युलरची जागा. तिथं काय झालं, पोरं आलेले बसलेले तिथं. ते तर उठणार नाही. आपण आता नवीन ठिकाणी आलो, थोडं पुढं आलो. त्याच्या प्लॉटिंग लय मोठी आहे. आपण त्या ठिकाणी बसलो असतो, त्या लिंबास तिकडं, त्याचं लिंबास समोरून. पण आज या बॅक साईडला आलो आपण डायरेक्ट. इथं पण एकदम ओपन प्लेस आहे, मागं प्लॉटिंग आहे. आणि आपल्याला जागा इथं सफिशियंट आहे, मस्त ओपन आहे बघा, पूर्ण प्लेन आहे. इथं आपल्याला वर्कआउट करता येतो. तर चला, ह्याच अडचणी असतात थोड्या थोड्या, काही नाही काही चालूच असतं. पण त्याच्यावर एवढं लोड नाही घ्यायचा, आपलं वर्कआउट कंटिन्यू चालू ठेवायचा, हीच मेन गोष्ट आहे. तर चला, गाडी तर लावली आपण इथं. आता काय करू, आपलं वर्कआउटला सुरुवात करू. पहिले वॉर्मअप करू, मग पुढची ॲक्टिव्हिटीज काय ते बघू. चला. पण तिकडं पडला त्याच्यामुळे पाऊस आला. आपला वॉर्मअप झाला कंप्लीट. तर आता काय करू, आपण तिकडं न जाता एवढंच ह्याच्यात असं पण रोडने आपल्याला रनिंग करणे, ते पण अर्धा-1 किलोमीटर. तरी आपण मग इथंच करू. इथं काय करू, इथून तिकडून असं टर्न यायचा, इथून असं जायचं. हे 100 मीटर आहे. 100 मीटर असे 2-4 राऊंड मारू आपण, मग तसे लेग फ्री होऊन जाईल आपले. असं पण आपण रोडनी करणारच होतो. इथं सगळी स्लो करू. तिकडे जा, परत या, वापस लय टाईम होऊन जाईल. म्हणून म्हणलो ते करू. वर्कआउटला आपल्याला जास्त टाईम भेटतो मग. तर चला, जॉगिंग चालू करू आपली.
आपण रोल करण्याच्या ऐवजी इथं केली, फक्त लेग फ्री केली आपण, जास्त केली नाही, कारण की जास्त केली तर पायाला फटका बसतो. त्याच्यामुळं नॉर्मल बॉडी गरम केली फक्त. आता पुढच्या वर्कआउटला चालू करू. चला, ती जॉगिंग कंप्लीट झाली, तर आता आपण काय करू, थोडंसं जम्पिंग जॅक करू. चला. तर लेग झाले फ्री. तर चला, आता आपण काय करू, आजची वर्कआउट आहे आपलं वेट ट्रेनिंग करायची आज. तर चला, वेट ट्रेनिंगसाठी आपल्याला दगडाचा जुगाड लावून लागेल, काहीतरी जड वस्तू. तर हे बघा, हे इथं नवीन आता आपल्या वाळूजमध्ये स्विमिंग पूल आणि क्रिकेटचं कोर्ट होणार इथं. हे प्लॉटिंग आहे. प्लॉटिंगसाठी मग एवढं त्यांनी प्लॉटिंगवाल्यांनीच केलेलं आहे. तिथं स्विमिंग पूल पण आहे, अजून क्रिकेटचं कोर्ट पण आहे, बॅडमिंटन पण आहे. एवढं जागेत केलेलं सगळं. तर मस्त आहे. चालू झालं ना आपल्याला स्विमिंग पावायला येता येईल कधीमध्ये, तर भारी ते पण. तर हा वेट सापडला, एक दगड सापडला. याचं वेट किती काय माहीत. हा एक आहे बा. यांनी करते ना आपल्याला हे थोडंसं जड वाटायला. छोटा पण दगड आहे तिथं. याचं वेट किती काय माहीत बघ. याचं पण आहे बघा थोडं. त्याचं जास्त आहे, त्याचं कमी आहे. दोन्ही बघू ट्राय करून कोणतं जमतं कोणतं नाही. तर चला, वेट ट्रेनिंगला दगड भेटला, आता आपलं वेट ट्रेनिंग चालू करू. दोन्ही दगड आणू इथं, बघू कोणत्या याने सेट मारता येतो. तर चला, आजचा वर्कआउट चालू करू. तर आपले दोन आहे, दोनमध्ये आपण 2 सेट मारू वेगवेगळे. ह्याचं वेट जास्त आहे आणि ह्याचं वेट कमी आहे. तर दोन्हीपैकी वेट ट्रेनिंग करू आपण. कधी ह्याचे कमी याचे जास्त सेट मारू आणि जास्त याचे कमी सेट मारू, हा फंडा करू. तर चला. तर ह्याचं वेट जास्त आहे, ह्याचं वेट कमी आहे, पण ह्याचं वेट जास्त मारता येणार ना, आपण हेच मारू. चला.
तर आपण याचे 5 सेट मारले 20-20चे आणि याचा सिंगलच मारला होता. ह्याचा लय वेटेड आहे, ह्याचं कमीत कमी 20-25 किलोच्या वरती वेट यायचं आणि त्याचं 15 किलोच्या आसपास आहे, 12-13 किलोच्या आसपास आहे. तर चला, जास्त जर हेवी लोड मारला ना आपल्या बॅकबोनवर ताण पडतो, त्याच्यामुळं लिमिटमध्ये मारा कधी पण. तर चला दुसऱ्या वर्कआउट करू जाऊ. आता जी वस्तू अवेलेबल आहे त्या वस्तूला धरून वर्कआउट चालू करायचं कधी पण. आता आपल्या वेट ट्रेनिंगला नव्हतं, आपण दगड येऊन केला. आता एक पाईप दुसरा राहिला, पाईपात जास्त वेट नसलं तर अजून एक वर्कआउट आपल्या डोक्यामध्ये आलेलं आहे. चला ट्राय करून बघू उचलतो कोणी पाईप हा. तर पण एवढं कधी पण गोष्ट लक्षात ठेवा, सेफ्टी करा सगळ्यात मेन गोष्ट. होत असलं तर करायचं की, आणि नाही तर करायचं म्हणून कसं पण करायचं, दुसरीला इंजुरी होऊन घ्यायची ते पण करायचं नाही. होत असलं तर एक रेप्युटेशनने मारायचं. तर चला ट्राय करून बघू. हेवी आहे, उचलत नाही देऊ. पाईपाचं वेट लई आहे, उचलत नाही आपल्याला. याला कॅन्सल करू आपण. इकडे जुगाड नाही जमलं आपलं, तर आता काय करू, जो मोठा आहे ना 20-25 किलोवाला, ह्याचंच आपण कमी रेपिटेशन मारू. तर चला चालू करू. तर कंप्लीट झाला सेट. आपले 4-5 सेट मारले आपण, 5-5चे. वेट जास्त होतं म्हणून. तर बिगनर लोकांनी कमी वेट नीट चालू करा आणि एक रिदमनी मारा, नाहीतर दुसरी इंजुरी होऊन जाईल तुम्हाला. एक सेट जेवढं येतं ना रिपिटेशन तेवढेच मारा, त्यापेक्षा कमी 2-3 सेट मारा, पण प्रॉपर मारा. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला, वेट ट्रेनिंगचं संपलं. आता थोडीशी लेग फ्री करू आणि आता पुढच्या आपल्या रेग्युलरमधले ॲप्स अँड डिप्सला सुरुवात करू. तर झाडून काढण्याला लागा साफसफाई. चला. साफ केलं, हात धुवून घ्यायला लागल्यानंतर आपल्याला घरी गेलं.
चला ॲप्स वर्कआउट आपला कंप्लीट झाला. आपण डिप्स आणि ॲप्स हे रेग्युलरचे 2 सेट मारले आपण हे वर्क एक्सरसाइज. तर चला आजचा वर्कआउट झाला खतम. तर फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आज. तर चला वेट ट्रेनिंगचं लक्षात ठेवा, आपल्याला जेवढं सहन करता येतं वेट तेवढंच वेट उचला. एक्स्ट्रा वेट उचलला तर लफडा होईल. त्याच्यामुळे कधी पण वर्कआउट करा, सेफ्टी करा आणि सिक्युअर करा. तर चला चला आजचा वर्कआउट झाला फिनिश. जायची तयारी करू आता. आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.